धन्यवाद सन्मान सामाजिक संस्था. आता आपण वळूया मॅचकडे. कॉमेंटेटर प्लीज कंटिन्यू युअर कॉमेंट्री. धन्यवाद सर्व मान्यवरांचे, तसेच आम्हाला या विनंतीला मान देऊन माजी खेळाडू, फुटबॉलपट्टू तसेच क्रिकेटपट्टू आल्याबद्दल सर्वांचे आम्ही आभार मानतोय. वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्टच्या वतीनं आमच्या या महोत्सवासाठी सन्मान सामाजिक संस्थेने सहकार्य केल्याबद्दल आमच्या ट्रस्टतर्फे त्यांचे आभार. थँक्यू. नक्कीच सेकंड सेमीफायनलचा सामना आपल्याला पाहायला गावेल. एका बाजूला श्री सीना महादेव स्पोर्ट बनाम, दुसऱ्या बाजूला तेलगू समाज संघ पाहतोय. दोन्ही बलाढ्य संघ आमने सामने आहेत. आणि नक्कीच ही टुर्नामेंट आपण घरी बसल्या सुद्धा पाहू शकतो ASC यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून. आणि त्यांच्या माध्यमातून नक्कीच मोठं सपोर्ट या स्पर्धेसाठी लाभलंय. 4K HD डेफिनेशन, त्याचसोबत मल्टी स्क्रीन ग्राफिक्स आणि नक्कीच प्रत्येक अँगलचा त्यांच्या माध्यमातून शूट पाहायला गावतोय. आणि हीच खासियत आहे या यूट्यूब चॅनलची. सर्वांना विनंती करतो की नक्कीच या चॅनलला सपोर्ट करा, लाईक करा आणि शेअर करणे सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. दरम्यान मॅचकडे वळूया. मॅचला इथे सुरुवात होते. संदेश यांना खुश खबर. प्रत्येक रनासाठी 50 रुपये आणि षटकारावर 500 रुपये रोहित लोंढे यांच्याकडून. आणि नक्कीच जो आपण साऊंड ऐकतोय तो आपल्याला दिला जातो ईश्वर म्युझिकल यांच्या माध्यमातून. दरम्यान मॅच खेळवला. मॅचला इथे सुरुवात झाली आहे. वैतीकोडला पहिल्या संघाच्या वतीने पहिलं षटक विनोद आला. स्ट्राईक एंडवरती अज्ञेश होता. नॉन स्ट्राईक एंडवरती संदेश. आता मात्र स्ट्राईक एंडवरती अज्ञेश असेल. आणि नक्की हेच दोन्ही चहावाला ब्रदर्स मैदानामध्ये आपण पाहतोय. दोनो भाई दोनो तबाही. इथे तबाही करणार का पाहूया या येणाऱ्या काळामध्ये पाहायला गावेल. आणि नक्कीच कालचा कॅच ऑफ द मॅच पाहायला गेलं तर संदेश चहावालाच्या माध्यमातून दमदार शानदार कॅच पाहायला गावली होती. आणि अफलातून झेल त्याने पकडला होता. आणि नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकवणारा कालच्या दिवसातील अज्ञेश चहावाला. आणि नक्कीच जर पहिला फायनलिस्ट संघ ठरलाय तो अगदी डोंगरी गल्ली संघ. आपल्याला डोंगरी गल्ली संघ पाहायला गावला. शानदार दमदार खेळी त्यांच्या माध्यमातून सुद्धा पाहायला गावली. बाजार गल्ली संघाला पराभूत करत विजयाची थाप मांडली आहे. आणि या चमचमत्या ट्रॉफीवरती आपलं नाव कोरवण्याची संधी इथे डोंगरी गल्ली संघाला पाहायला गावली आहे. नक्कीच चिन्मय या मोसमातील एक मॅन इन फॉर्म डोंगरी गल्ली स्पोर्ट क्लब पुन्हा एकदा फायनल मध्ये प्रवेश घेत आहे. आपल्या या स्पर्धेवर कुठेतरी आपलं नाव करतोय. टटवल्या चेंडू संदेश चहावाला याने मिड ऑफच्या दिशेने एकदा पूर्ण होते. दुसऱ्या धावची माग होते परंतु एका धावने रोखून ठेवते. संदेश चहावाला यांचं सांगायचं वर्णन झालं तर एक अनुभव पाठीशी आहे पूर्णपणे. जो झेल पकडला त्याच्यावर सिनेमादेव संघ ह्या सेमीफायनल पर्यंत पोहोचला. पुन्हा एकदा तयार स्ट्रायकर आज्ञेश चहावाला. त्यामध्ये टटवल्या चेंडू लेग साइडच्या दिशेने क्षेत्ररक्षक तैनात. एकदा पुन्हा होते. दुसऱ्या धावेचा कॉल होतोय. संदेश यांचा जबरदस्त, व्हेरी एक्सलेंट, अतिशय सुरेख अशा 2 धावा. या 2 धावेने संघ पुढे सरकते. धाव संख्येत भर होते. धाव संख्या होते ते म्हणजे 5 धावा. पॉवर प्लेचं षटक. 2 क्षेत्ररक्षक रिंगणाबाहेर. चिन्मय असं तू पाहू शकतोय. संदेश सारखा फलंदाज अशा 2 धावा घेऊ शकतो. कारण की या मैदानावर एक एक धाव महत्वाची आहे. एक एक रन्स महत्वाचा आहे. कारण की शेवटच्या क्षणापर्यंत काल जी मॅच पाहिली संदेश सारख्या क्षेत्ररक्षकाने झेल टिपला. ताटटवला चेंडू हवेमध्ये. चेंडू जातोय सीमा रे का पार. षटकार. नक्कीच आपला आतून फटका आहे. ताबडतोड कमॉन वाजवायला गेली आपल्याला.
पाहिलं की आदेश सारख्या फलंदाजाला आता मात्र बॅट उगारतोय, सीमा रेखा पार चेंडू पोहोचवतोय, पूर्णपणे हिरलं होतं आज्ञेशाने, जेणेकरून धावा जमवावे लागतील, मोठं आव्हान ठेवावं लागेल, कर्णधाराची पारी खेळावी लागेल. या पुढच्या फेरीत म्हणजे शेवटच्या फेरीत जायचं असेल तर नक्कीच काहीतरी कमाल बॅटनी करावं लागेल. मॅच बॉल आलेला आहे पंच. या आधीच्या मॅच मध्ये आपण पाहिलं डोंगरी गल्ली अगेन्स्ट बाजार गल्ली. डोंगरी गल्लीने यंदाच्या मोसमातल्या 5च्या 5 स्पर्धांमध्ये अंतिम सामन्यात प्रवेश घेतला. जबरदस्त खेळी, एकच मॅच फक्त ते हरले, पण ती सुद्धा फायनल अगेन्स्ट सिन्या महादेवच्या, आणि ती सुद्धा बरोबरीने हरले, लक्षात ठेवा. आणि म्हणून तोही सामना जवळ जिंकण्याच्या स्थितीत होता. जबरदस्त खेळी डोंगरी गल्ली स्पोर्ट्स. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. नक्कीच इथे पुन्हा एकदा उडवलाय, आपला अजून फटकाय, सरळ जाईल का या येणाऱ्या काळामध्ये पाहायला गावेल. यस, सरळ चाललाय, आर पार सीमा पार, अगदी वार केले जात आहेत. इथे म्हणावं लागेल अगदी नक्कीच फलंदाज का आणि पुन्हा त्या सगळ्या 30-40 वर्षापूर्वीच्या आठवणी पुन्हा जाग्या होतील. आणि यासाठी सिनेमादेवचे लिजेंड आहेत प्रेमनाथ भांजी, महेश वेसावकर, विनोद चमार, रवींद्र माले, अनिल वाघ, नरेश माले, गणेश भांजी, सुरेश लोंडे, राजू काफर, अरुण माले, आकाश रत्ने, मंगेश भोबा, रवींद्र पाटील. आणि ह्या आपल्या सगळ्या 50+ म्हणजे ऑब्वियसली त्यांच्या मिसेस बरेच लोक या ठिकाणी उपस्थित आहेत. प्रेमनाथ भांजीच्या मिसेस आहेत, महेश वेसावकर यांच्या सगळ्यांच्या, विनोद चमार, रवींद्र, अनिल, नरेश, गणेश, सुरेश, राजू, अरुण, आकाश, मंगेश, रवींद्र या सगळ्यांच्या पत्नी लोक, इव्हन मुलं सुद्धा बघायला की आमचे वडील कसे खेळत होते त्यांच्या काळामध्ये. नक्कीच तुम्हाला याचा आनंद घेता येईल. वेलकम सगळ्या त्या महिलांचा मी आभार मानतोय. आणि अनिता माले यांचे सुद्धा आभार, महिला मंडळाच्या अध्यक्ष आहेत. त्यांच्यासोबत सपना माले आणि इतर मान्यवर महिला उपस्थित त्या सगळ्यांचे मी आभार मानतोय. वेलकम टू टुर्नामेंट वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्ट. आणि यावेळेला पुढचा चेंडू, फटका जोरदार मारायचा केला होता विचार, परंतु बॅट घुमवली अलिबागला. चेंडू घुसलाय बैल बागला अगदी तिथे. डॉट बॉल पाहायला गावेल मला वाटतं. विकेट आहे की डॉट? पंचांचा सिग्नल काय येणार? येस, मला वाटतं विकेटचं पतन असेल यावेळेला. डगआउट मध्ये परतेल संदेश चहावाला 4 धावा काढून. कमॉन डीजे. आणि बाजूला वर्सोवाचे लिजेंड्स आहेत विलास दांडेकर, नंदू टपके, रफिक वाघमारे, युवराज फोका, सत्यजित रागाभगत, उपेश सौदी, भारत पेदे, शशिकांत भुनगवले, महेश रबान, श्याम देसले, राजू साठी, संतोष सौदी, सुनील कापाटील, प्रशांत चिखले, संतोष भुनू असे एकूण लिजेंड्स. बघूया सगळे लिजेंड्स आपल्या सगळ्या पुन्हा आठवणी आणि नक्कीच अर्थात एक्सपिरियन्स कसा आहे ते आजच्या मुलांना भरपूर शिकण्यासारखं आहे. यांच्याकडून भरपूर काही शिकता येईल तुम्हाला. आज ही सगळी लोक तितक्याच अनुभवाने आणि तितक्याच हेल्थ वेल्थने व्यवस्थित आहेत. नक्कीच चांगला खेळ आपल्याला प्रदेश सामना पाहायला मिळेल. लिजेंड वर्सोवा अगेन्स्ट लिजेंड सीना महादेव 50+. आणि वर्सोवा हा पहिल्यांदाच प्रयोग आपल्याला पहिली ही मॅच आणि पहिल्यांदाच हा प्रयोग पाहायला मिळतोय मित्रांनो. आणि म्हणून हा सामना नक्कीच प्रेक्षणीय आणि सगळ्यांच्या आठवणीत राहणार असेल. ओके, सो बी रेडी फॉर द नेक्स्ट मॅच. दरम्यान स्ट्राइक एंड वरती आलाय खंदा फलंदाज अक्षय म्हात्रे. नक्कीच आपण बायकर किंग सम्राट केतन म्हात्रेचं नाव ऐकलं असेल, परंतु यावेळेला स्ट्राइक एंड वरती आलाय अक्षय म्हात्रे. दमखम दाखवणार का?
नाही. यावेळेला पंचांचा सिग्नल WIDE वाईड आणि बघता भजी मागता वडे समुद्रात मासानी तडीक मॉल दिस इज वाईड बॉल. जी हा वाईड बॉल पाहायला गावलाय. अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये इथे स्कोर कार्ड मध्ये भर पडली जाईल. नियम क्रमांक 22 इथे बोलला जातोय. अतिरिक्त धावांच्या स्कोर कार्ड मध्ये वाढ होईल. धावसंख्या पोहोचेल 16. आता पाहूया खोडाच्या पोटामध्ये येणार गोळा. काय वाटते तुला चंदनेश सर, तुम्हाला काय वाटतं या मॅच बद्दल? धावसंख्या 16 आहे. आता पाहूया कोणाच्या पोटामध्ये येणार इथे गोळा. नक्कीच कोणाच्या पोटामध्ये येईल गोला काय सांगू शकत नाही, कारण की आत्ता जे आज्ञेशने करून दाखवलं एक चौकार षटकार आणून या आपल्या संघाला कुठे मजबूत परिस्थितीत आणून ठेवलेलं आहे. आणि तसंच संदेशा गडी बाद झाला आणि तेलुगू स्पोर्ट क्लबने कुठेतरी कमबॅक करतायत तिथे. आता पाहूया प्रिन्स पाची आणि पुन्हा एकदा व्हाईट बॉल. सलग दुसरा वाईट टाकतोय. एक अवांतर धाव. कुठेतरी दिशाभूल होते पाची यांची. नक्कीच एक अनुभव राखी तेलुगू स्पोर्ट क्लब मधून कित्येक वर्ष या संघासाठी खेळतोय. पूर्णपणे अनुभव देतोय आपल्या यंगस्टरला. चिन्मय, मी सांगू इच्छितो की चेंडू चेंडू हवेमध्ये चेंडू जातोय. नो मॅन्स लँड मध्ये चेंडू पडतोय आणि ह्या 2 धावा. तिसऱ्या धावेचा बघा टणक असं मैदान. त्या दिवशी सुद्धा दुसऱ्या दिवशी सुद्धा असंच एक जीवदान भेटलं होतं. चिन्मय, जीवदान भेटलं होतं आणि त्याच जीवदानाच्या बलावर समीर याने 35 धावा ठोकल्या होत्या. इथे चुकीला माफी नाही. एक एक चुकी इथे भरून काढावी लागेल, कारण की ज्या क्षणाला तुम्ही झेल सोडणार कॅचेस विन मॅचेस. यस चंदनेश, दरम्यान या ठिकाणी कोणत्याही प्लेयरने सिक्सर मारली सिन्या महादेवच्या तर 500 रुपयांचे रोख पारितोषिक संदीप भांजी यांच्याकडे देण्यात येणार आहे. 500 रुपये रोख पारितोषिक संदीप भांजी यांनी डिक्लेअर केलं आहे सिन्या महादेवच्या खेळाडूंसाठी. नक्कीच चंदनेश सर, की म्हटलं जातं ना कष्ट करणं गरजेचं आहे. कारण म्हटलं जातं क्षेत्र कोणतेही असो आयुष्यात कष्टाला पर्याय नाही. आणि जर कष्ट प्रामाणिक कराल तर इथे यशालाही पर्याय नाही. तो यश प्राप्त करणार कोण आज या मॅच मध्ये पाहायला गावेल. गोलंदाज सज्ज पाची. सुरेख चेंडू आहे. अफलातून चेंडू आहे. पंचांवरती कोणताही दबाव नसेल. स्ट्रिक पडली आहे, परंतु पंच 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 काय डिसिजन देतात पाहूया. नक्कीच म्हटलं जातं ना छत्री पावसाला थांबवू शकत नाही, परंतु पावसात थांबण्याचं धाडस नक्की देऊ शकते. आत्मविश्वास यशस्वी होण्यासाठी खात्री देऊ शकत नाही, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा अगदी देऊ शकते. ती प्रेरणा दिली जाते का या गोलंदाजाला? हा विकेट असेल की हा डॉट या येणाऱ्या काळामध्ये पाहायला गावेल. पंचांशी वादविवाद करू नका. पंच डिसिजन देतील. पंच डिसिजन देतील. हॅलो, विकेट किपर्सच्या जे मागे कोणी पडद्याच्या आडून बघतायत बघा मुलं, बंद करा.
आणि त्यानंतर सुंदर फटका सजवलाय. कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका फील्ड केला जाईल, थ्रो केला जातोय. किती धावा इथे खर्च केले जातील पाहूया. 2 धावा पूर्ण केल्या. तिसऱ्या धाव्याचा कॉल आहे. तिसरा धाव कॉल करणार, परंतु यावेळेला नाकारलाय कॉलला. 2 धावांनी ते मात्र समाधानी व्हावं लागेल. अफलातून फटका होता, कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका आणि त्यानंतर अगदी 2 धावा वसूल. धावसंख्येमध्ये भर पडेल. धावसंख्या पोहोचेल तब्बल 21 या आकड्यावरती. 21 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट. दुसरं षटक चालू असताना 5 गोलंदाज आहे. हॅलो, नक्कीच आपल्या ज्या उजव्या बाजूला वेसावा शिवकर महिला मंडळ त्यांचे सुद्धा आम्ही इथे सहर्ष स्वागत करीत आहोत. त्या सुद्धा या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. त्यांचे सुद्धा आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. सर्व महिला मंडळचे आम्ही इथे वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्टच्या वतीने सहर्ष स्वागत करीत आहोत. तसेच सर्व क्रीडा रसिकांचे, प्रेक्षकांचे सुद्धा इथे आहोत. आज बऱ्याच मोठ्या संख्येने महिला सुद्धा उपस्थित आहेत सिन्या महादेव आणि शिवकर समाजाच्या, की त्यांनाही सांगू इच्छितो सिन्याच्या महिलांना की 4 वर्षापूर्वी 5 वर्षापूर्वी झिम्बो ट्रॉफीमध्ये इथे महिलांचा सुद्धा एक प्रेक्षणीय सामना ठेवला होता. त्या पल्लवी चमार, ज्या एक चांगल्या क्रिकेटर्स पल्लवी चमार, तिचंही नाव घेईन इथे. आणि एक जयश्री माले, आज म्हणजे अर्थात आज फॅमिली वुमन आहेत, मोठी मुलं आहेत त्यांना, त्या सुद्धा क्रिकेट खेळायच्या. आणि पल्लवी, तुझी सुद्धा इथे आठवण होते. आणि असाच एक प्रेक्षणीय सामना आणि तुमचे सगळे प्रेक्षक वर्ग, कोणी दादा मामा काका खेळून गेले, खेळतायत. आणि म्हणूनच एक वेगळं क्रिकेट हे मैदान म्हणजे तुमचं, मला वाटतं जन्मभूमी आणि मरुभूमी म्हणण्यापेक्षा कर्मभूमी आहे इथे. आणि या भूमीने तुम्हाला खूप काय दिलेलं मित्रांनो. आजवर मगाशीचं सन्मान सामाजिक संस्थेने इथे देणगी दिली, थँक्यू व्हेरी मच. पण सामूहिक विवाह सोहळा सुद्धा शिवकर समाजाने आयोजित केला होता, हे सांगू इच्छितो की सामूहिक विवाह सोहळा सिन्या महादेव शिवकर समाजाने सुद्धा याच मैदानात आयोजित केला होता बऱ्याच वर्षापूर्वी. की गावामध्ये सन्मान सामूहिक विवाह सोहळा डोंगरी गल्लीने सुद्धा आयोजित केला होता, सिन्या महादेवने सुद्धा आयोजित केला होता, हरिविजयने आयोजित केला होता, मनसेने सुद्धा आयोजित केला. असे अनेक जणांनी आजवर समाज कार्यामध्ये पुढाकार घेऊन आपला समाज कसा वृद्धिंगत होईल, समाजाची उन्नती कशी होईल याचा सातत्याने विचार केला. आणि अशा रीतीने सिन्या महादेवने सुद्धा आपल्या एकतेचं प्रतीक या स्पर्धेच्या माध्यमाने आपल्या समोर आणलेलं आहे. चंदन, धन्यवाद सर. नक्कीच एक पल्लवी चमार यांचं नाव घेतलं कारण की एक आपल्या या वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्ट मधून सुद्धा या समाजामधून अशा महिला जातात, पुढे जात आहेत, क्रिकेट सारखं एक नाव करतायत या क्रिकेटमध्ये. त्या सुद्धा इथे उपस्थित आहेत या स्पर्धेसाठी. त्यांचे सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. चला सामन्याकडे वरूया. षटक घेऊन येत आहे प्रिन्स, राईट ओव्हर द विकेट मारा करतोय. टटवल्या चेंडू पॉइंटच्या दिशेने अतिशय सुरेख फील्ड होते तिथे. पल्लवी चमार, तुला क्रिकेट बघताना म्हणजे अर्थात तुझ्या तू ॲज अ गर्ल्स तू खेळतेस, तुला काय वाटतं? पल्लवी बोल 2 शब्द इथे. बरं वाटतंय, येते क्रिकेटची. थँक्यू. थँक्यू पल्लवी. बघा इथे लाईव्ह व्हिडिओ तुला यूट्यूबवर बघितलं जाईल. आज तू मॅरिड, आय थिंक यू आर मॅरिड ना? अच्छा. तर पल्लवी म्हणा किंवा जयश्री माली इथे नसेल, तिची मुलांची लग्न झालेली आहेत. पण हे सगळे खाली पुरुष वर्ग नाही तर महिलांना सुद्धा पुढे नेण्यासाठी प्रोत्साहित करतात. कारण आज आपण बघतो कॉलेज स्कूलमध्ये सगळ्या ठिकाणी फुटबॉल, क्रिकेट, हॉकी सगळ्यामध्ये महिलांना गव्हर्नमेंटने कंपल्सरी केले टीम्स म्हणजे भरवू शकता तुम्ही.
आणि म्हणून याचा पुरेपूर फायदा महिलांना मुलींना घेता येईल आणि सगळ्या समाजाला सांगू इच्छितो की आपल्या मुलींना सुद्धा स्पोर्ट्समध्ये उतरवा, लाजू नका, का त्यांचं करिअरसुद्धा खूप आहे आता. आणि IPL मध्ये बघतो आपण महिलांचं क्रिकेटसुद्धा आज वर्ल्ड फेमस होत आहे. तर मित्रांनो, आपल्या मुलींना शिकवाच, पण एका खेळाकडे सुद्धा वळवा, कारण खेळामध्ये सुद्धा आता इंडियामध्ये खूप खूप धन्यवाद प्रशांत. इथे अवांतर काढली जाते, सामना चालूच आहे, पण ह्या काय एक्स्ट्राज माहितीज आहेत त्या खूप महत्त्वाच्या आहेत. कारण सिनेमाच्या घराघरामध्ये खेळाडू तयार झालेले आहे. अनेक स्टेट लेवलला, कॉलेज लेवलला, नॅशनल लेवलला खेळलेले फुटबॉल क्रिकेटर्स आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकी पल्लवी चमार. आणि म्हणून पुढे नेण्यासाठी त्यांच्या हजबंडला सुद्धा विनंती करतील की तुम्ही प्रोत्साहित करा अशा खेळाडूंना. कारण प्रोत्साहन आपण ठराविक वयात खेळतो आणि नंतर थांबतो, तसं करू नका. त्यांना प्रोत्साहित करा, एनकरेज करा. धन्यवाद. चंदन. व्हाईट प्लस ब्लाइज अशा 2 धावा भेटत आहेत. या दोन धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते 26. पुढचा चेंडू प्रिन्स राईट ओव्हर द विकेट मारा करतोय. स्ट्राईकवर आज्ञेश हलक्या हाताने खेळून काढतोय. बॅटची एज घेऊन सेकंड स्लिपच्या माध्यमातून एकदा भेटे. या एका धावेने धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 27 वरती. 3 षटकं संपतायत. धाव फळकारू लागते 27. एक गड्याच्या मोबदल्यात श्री महादेव स्पोर्ट क्लब चिन्मय. आता काय सांगू शकशील, कारण की आज्ञेसारखा फलंदाज अजूनही क्रीजवर शाबूत आहे आणि येणारे फलंदाज आकाश, विकास अजूनही तंबूत शाबूत आहेत. तर किती धावांचं लक्ष, किती धावांचं टार्गेट ठेवावं लागेल? धावसंख्या स्कोर कार्ड वरती 27 झाली आहे. आणि यस, जसं की तू बोललास भाई की आकाश सारखा एक खंदा फलंदाज आहे. आकाश आहे अजून क्रीज वरती तैनात असेल तो मात्र अज्ञेश सारखा एक बलाढ्य असे खेळाडू आपल्याला इथे पाहायला गावतात आणि त्यांच्या माध्यमातून वारंवार फलंदाजी सलग मॅचेस मध्ये आपल्याला पाहायला गावलेत. नक्कीच त्याच्यामध्ये क्षमता आहे असा फलंदाज अज्ञेशला आपण पाहतोय. अज्ञेश कमॉन तेलुगू समाज, सेमीफायनल मध्ये पोहोचलात तुम्ही. फक्त एक मॅच मागे आहात फायनल मध्ये पोहोचण्यासाठी. याआधी तुम्ही अनेक स्पर्धांमध्ये आपला अतिशय चांगल्या रीतीने खेळ उंचावताना दाखवलेला आहे आणि आहात तुमचं तुमच्यात कॅलिबर आहे ते आणि नक्कीच चांगला खेळ. आता तुम्ही सिनेमामध्ये संघाच्या अगेन्स्ट जरी असला तरी चांगल्या रीतीने खेळ करता. दरम्यान या 2 धावा मिस करतात. अज्ञेश चहावाला, कैलास चहावाला, भगवान चहावाला अशा अनेक चहावाला कुटुंबियांनी या वर्सोवाच्या आणि या सिनेमाच्या क्रिकेटला चांगले खेळाडू दिलेले आहेत. अर्थातच सध्या यज्ञेश चहावाला कॅप्टन्स म्हणून सिनेमा संघाचं नाव गाजवतोय, संघाचं नाव वर्सोवाचं नाव गाजवतोय आणि तोच खेळतोय ओपनर बॅट्समन. कॅप्टन इनिंग्स पेश करतोय यज्ञेश. चंदन. दरम्यान हा चेंडू पंचांचा सिग्नल इथे नो बॉल सोबत फ्री हिट आहे. यस, नो प्लस 1 अशी एकूण नक्कीच 2 धावा इथे जोडले जातील. नक्कीच मेजवानी आली आहे इथे आणि मला मालवणी भाषेतली ती एक म्हण आठवली. बाबा गेलो तो पंढरपुरात, इलो तरी वडे आणि ना इलो तरी वडे. फ्री हिटचा चेंडू आहे. फलंदाज बाद असला तरी नाबाद आणि नाबाद असला तरी नाबादच राहणार असा हा बॉल आहे. काय करणार, काय बिघडणार या येणाऱ्या काळामध्ये पाहायला गावणार. स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला गावेल. अज्ञेश चहावाला दमखम दाखवणार का, स्वागत करणार का इथे अज्ञेश? जी हाँ, मैच में मजा आ रहा है. टाइमिंग प्रॉपर होणार की फटका सजणार? यस, फटका नाही सजलाय. जी हा 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 थोडासा मिस झाली आहे. बॅटची कडा लागली आहे. चेंडू सरळ चाललाय अगदी जाहीर क्षेत्रामध्ये. एका धाव्यासाठी एका धाव्याने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. अफलातून फलंदाजी चालू आहे. अज्ञेश चहावालाच्या माध्यमातून दमखम दाखवलं जातोय. चंदनेश सर, तुम्हाला काय वाटतं या मॅच मध्ये धमाल मजा येणार का?
नक्कीच येणार धमाल मजा सर्व काही येणार, कारण की तो चेंडू खोलवर टप्पा आणि आपली एक धाव भेटते तिथे. बाद होते तिथे. बाद होते तिथे. अक्षय यांची जागा भरून नवीन फलंदाज येतोय आकाश घातकर. एक मॅन इन फॉर्म फलंदाज आकाश घातकर. अतिशय असं नाव कोरलं आहे आकाश घातकर याने आपल्या या टेनिस क्रिकेटमध्ये. तोच आकाश घातकर सिनेमादेव संघाच्या बाजूनं येते. अक्षरशः कोकण गाजवून टाकलाय आकाश जातकर. हे नाम नाही, तो ब्रँड आहे. ब्रँड हा ब्रँड आहे आकाश जातकर स्ट्राईक एंड वरती. आणि यावेळेला स्ट्राईक एंड वरती आकाश जातकर आल्या उडवलाय. चेंडू सरळ जाईल लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या दिशेने. किती धावा खर्च केले जातील पाहूया. एकच धावाने ते मात्र समाधानी व्हावं लागेल. स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक एंड वरती अदनेश चहावाला इथे दमखम दाखवणार का, स्वागत करणार का गोलंदाजाचं. गोलंदाजी मार करून विनोदला आपण पाहतोय. आणि नक्कीच अदनेश चहावाल्याचं सांगायचं झालं तर 11 चेंडूंवरती वैयक्तिक 19 या धावसंख्येवरती खेळताना पाहायला लागलाय. शानदार दमदार पारी अदनेश चहावालाच्या माध्यमातून. विनोद याचा पुढचा चेंडू कशा प्रकारे समाचार घेईल, स्वागत करणार का, धमाका दिसणार का. नाही नाही नाही, नो नेवर नाही. अशाच प्रकाराचा चेंडू बॅट घुमवतोय वाशीला. चेंडू घुसतोय काशीला आणि तिथे डॉट बॉल पाहायला गवतोय. थोडासा दबाव निर्माण झालाय, प्रेशर निर्माण होतोय, टेम्परेचर हाय होत चाललाय. मॅच मध्ये मजा येतोय आणि मजा येणारच का. आणि या वेळेला आपला हातून फटकाय. झेल पकडणार की जाणार नाही. हा चाललाय, हा लांब आहे, हा धमाका आहे. बायको गेली माहेरी, काम करी पितांबरी, काम करून गेलाय, षटकार आलाय, धमाका. होता त्या वस्त्र नाटकाचे सर्वे करता धरता मच्छिंद्र कांबळे. आणि ज्या ठिकाणी आपण बसलेलो आहोत त्या ठिकाणी मच्छिंद्र कांबळे यांचा वस्त्र नाटक या सिनेमादेव शिवकर समाजाने 40 वर्षापूर्वी ठेवला होता त्यांच्या पूजेच्या दिवशी. आणि म्हणून त्या सगळ्या आठवणी आम्हाला पुन्हा एकदा आणतो. आता मालवणचा आहे म्हणून सांगू इच्छितो की मालवण ही प्रसिद्ध भाषा, गोड भाषा या मुंबई महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध करणारे तेच होते. कारण त्यांच्या अनेक नाटकं आली आणि त्या नाटकांच्या द्वारे ती भाषा अगदी गोड आणि सगळ्यांच्या घराघरी पोचली. आणि म्हणूनच कोकणाचा हो जो तो आज इथे आलास आणि खरोखरच छान शब्द वाटतात. थोडेसे आपण म्हणतो ना गोड पण आहेत, कडू पण कडू शब्द अतिशय गोड असे मधुर वाटतात. धन्यवाद, तू इथे आलास, तुझं स्वागत आहे वर्षाच्या क्रिकेटमध्ये. चिन्मय, कंटिन्यू. धन्यवाद जितेंद्र सर. दरम्यान पुढचा चेंडू या ही वेळेला सुरेख चेंडू आहे. पंचांचा सिग्नल बाय. एक धाव इथे वसूलली आहे. एका धावाने नक्कीच स्कोर कार्ड मध्ये भर पडेल. धावसंख्या झटपट वेगाने चेंज होईल, पोहोचेल तब्बल 41 आकड्यावरती. 41 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. आज आमच्या व्यासपीठावर अनेक मान्यवर उपस्थित आहेत सिनेमादेवचे. ते सगळे सिनेमादेव म्हणजे प्रत्येक जण खेळाशी संबंधित आहे. कोणी फुटबॉल, कोणी व्हॉलीबॉल, कोणी क्रिकेट, तर कोणी हॉकी. आमचे वासुदेव भांजी हॉकीसाठी LNT संघाचे 25 वर्ष सतत हॉकी खेळले, ते लक्षात घ्या. हॉकी प्लेयर सुद्धा आहेत आमच्या सिनेमादेव. हो व्हॉट अ लवली शॉट. हलकासा शॉट चेंडू विघ्नेश. नक्कीच चेंडू सरळ चाललाय.
ना छत्रपतींचा आहे हा छावा आणि बघतोस काय बाबा हा आहे 6 धावा 6 धावा षटकार आहे. त्यानंतर पुढचा चेंडू याही वेळेला सुरेख चेंडू आहे अफलातून चेंडू आहे. टटोले चेंडू मिडॉनच्या दिशेने एकदा पूर्ण करते दुसऱ्या धावेचा कॉल होतोय परंतु नकार देते तिथे. अच्छे सुरेख फेकी होते तिथे. धाव संख्या होते 48. दमदार सुरुवात करून देतोय संघाचा संघनायक आज्ञेश चाहवाला. नक्कीच दमदार फलंदाजीचं प्रदर्शन दाखवतोय. वैयक्तिक 32 धावा काढून केले ते आज्ञेश चाहवाला यांच्या बॅट मधून अध्यापक 3 षटकार आले. टटोले चेंडू हो 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 वाव 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 सो ब्यूटीफुल सो एलिगेंट जस्ट लुकिंग लाइक अ वाव. जी हाँ इसी के लिए जाने जाते आकार अक्षरशः गाजवून अक्षरशः वाजवून टाकलाय गोलंदाजाला झुकवून टाकलाय. पुष्पराज सांगतो मैं झुके आणि लिजेंड वर्सोवा दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. जवळचा 2चा सुमार होत आहे. सगळे प्रेक्षक वाट बघतात त्या लिजेंड्सला पाहण्यासाठी. दुसरा सेमीफायनलचा सामना चालू आहे. सुरुवात बहारदार आहे सिनेमादेव संघाची. अज्ञेश भरामध्ये आलेला आहे. एका आकाश त्याला साथ देतोय आणि पाऊस पडतोय. सिक्सर षटकारांचा नक्कीच विचार करायला होतायत तेलुगू समाजच्या गोलंदाजांना. नक्कीच तिथे आगमन झालंय मनीष सर आपले सर्वांचे लाडके कॉमेंटेटर. नहीं इसीलिए कहते ना सर अपना बाबू बाबू दूसरे का बाबू सोना अपनी खांसी खांसी दूसरे की खांसी करो ना. जी हाँ मजा आ रहा है मजा आ रहा है मजा आ रहा है. की 2 चेंडू मध्ये 2 षटकार आणून आपल्या संघाला 60 या धावसंख्येवरती पोहोचवलेले आहे. आणि तसेच मी सांगू इच्छितो आमचे सर्वांचे लाडके एक समालोचक म्हणून एक बुलंद आवाज मनीष भांजी आमच्या मंचावर आलेले त्यांचे आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. चिन्मय काय सांगू शकशील? शेवटचा षटक आहे सूर्य आलाय. धमाका धमाका इस बार भी धमाका है. सरळ साईल आर पार सीमा पार मिळणार इथे षटकार. आणि अगदी महागाईच्या काळात स्वस्ताईची चोकोबार चोकोबार आणि रुपयाचा रोख पारितोषिक ठेवलेला आहे. तो सुद्धा विचार करायला लागला की आता करू काय पुढे. कारण इतक्या षटकारांचा पाऊस पडतोय इथे आणि ते 500 रुपये म्हणजे जवळ 6-7 षटकार झालेले आहेत. चंदन नक्कीच सर. आत्ता मात्र बॅट उगारतायत आकाश आणि आज्ञेश. मी थांबणार नाही परंतु वाव आत्ता मात्र तिथे प्रिन्स काय चुकी करत नाही.
फुल टच चेंडूचा वापर करीत नाही. आणि अगदी खायला दिलं होतं मटन परंतु घशात घुसलंय चिकन. जोरदार फटका होता, थोडासा मिस झाला. बॅटची कडा लागली, हलक्या रीतीने कटवायचा केला होता विचार, झेल पकडला जाईल आणि ते संपलंय अगदी अज्ञेशचा खेळ. विकेटचं पतन. नक्कीच विकेटचं पतन गेलेलं आहे, कारण की दिशा चेंज केली. जर हा चेंडू 18 चेंडूचा सामना करत 38 धावा ठोकून काढल्या, तो म्हणजे आज्ञेय चहावाला. वंडर बॉय शिव गल्ली आज्ञेय चहावाला. स्ट्रायकिंग एंड वरती थोडासा इंजर्ड आहे परंतु तरी सुद्धा त्याच्या अंगामध्ये जिद्द आहे. मला माझ्या संघासाठी खेळायचं आहे, मला माझ्या स्वतःसाठी खेळायचं आहे, मला माझ्या गावासाठी खेळायचं आहे आणि त्यासाठी तो मैदानामध्ये दाखल झालाय. रजी नक्कीच गोलंदाज फिल्डर स्लीप वरती क्षेत्ररक्षक, फौज तो तेरी सारी है पर जंजीर में जकड़ा अपने रज्जी भाई का यहाँ पर भारी है. परंतु यावेळेला थोडासा मिस झालाय. निराशा व्यक्त करेल रजी 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 चाललाय तंबूत. धक्का मिळेल आणि या धक्क्याच्या स्वरूपामध्ये आनंद पाहूया. आनंद होतोय अगदी नक्कीच ते मात्र तेलुगू समाज संघाला. नक्कीच रजी 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 कालचा जो मॅन इन फॉर्म 7 गडी बाद केले होते रज्जी याने, तोच मॅन ऑफ द मॅचचा मानकरी रज्जी नाखुश दिसतोय, कारण की फटका चुकला होता. तिथे आपली आत्महत्या करून घेतोय रज्जी. काही गरज नसताना आकाश कॉल करतोय, धाव घेण्याचा प्रयत्न होतोय, रज्जी बाद होतोय, नाखुश दिसतोय. हार्ड रज्जी. परंतु पाहूया तरी पण अजून काही चेंडू शिल्लक या षटकातील, या डाव मधले, या इनिंग मधले. धाव संख्या होते तटवल्या चेंडू, चेंडू जातोय. ता मात्र घोषित क्षेत्र असल्या कारणाने एक धाव भेटते. या एका धावने धावसंख्येत भर होते. धावसंख्या होते ती म्हणजे 68 68. दमदार सुरुवात करून दिली होती आज्ञेश याने. अठरा चेंडूचा सामना करत 38 धावा ठोकून काढल्या. तोच आणि इथे बाद ठरवतायत. यास आमच्या उजवीकडे तेलुगू स्पोर्ट्सचे सपोर्टर, त्यांच्यात उत्साह दिसतोय. पुढच्या मॅच साठी तयार राहायचंय लिजेंड वर्सोवा आणि लिजेंड सिनेमा स्पोर्ट्स क्लबच्या +50 प्लेयर्सने प्लीज. कटोले फटका आता मात्र फसतोय. दीपक चावला गडी बाद होतोय, थोडासा चुकतोय.
ट्रेमेंडस पावर जाईल सरळ तारा मंडल पार मिळणार इथे खणखणीत अमृत महोत्सव षटकार. कमॉन डीजे. नक्कीच आता मात्र हर्ष याने हेलिकॉप्टर उडवलेले आहे 6 धावांसाठी. या 6 धावांनी धाव संख्या होते सिनेमादेव मंदिराला 75 वर्ष पूर्ण झाली आणि सिनेमादेव संघाने 75 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. नक्कीच आणि सिनेमादेव इथे पावलेला आहे. नक्कीच जबरदस्त. हॅलो हॅलो पुढच्या मॅच टॉसअप इथे होणार आहे. मी लिजेंड वर्सोवाच्या कॅप्टनचं प्लीज इथे येण्याची विनंती करतो. तत्पूर्वी इथे संदीप भांजी यांनी प्रत्येक सिक्सर मागे 500 रुपयांचं रोख पारितोषिक ठेवलं होतं आणि टोटल किती सिक्सर्स 7 सिक्सर्स म्हणजे 4200 रुपीज प्राइज द्यावं लागेल ज्या लोकांनी सिक्सर मारल्या. आपण मला लिजेंड वर्सोवा विलास दांडेकर कॅप्टन, नंदू टपके वाइस कॅप्टन, रफिक सोलकर, जितेन जावली, बिपिन नागा, अलंकार कोंडी, आकाश वाघमारे, युवराज फोका, सत्यजित रागा भगत, उपेश सौदी, भरत पेदे, शशिकांत भुनगवले, महेश रबान, श्याम देसले, राजू साठे, संतोष सौदी, सुनील कापाटील, प्रशांत चिखले, संतोष भुनू या सगळ्यांनी बेस्ट लिजेंड 11 टीम्स आमच्या सुपूर्द करावी आणि कर्णधाराने आमच्याशी संपर्क साधावा. लवकरच आपण मित्रांनो आज आमच्या व्यासपीठात सिनेमामध्ये संघाने अफलातून 7 षटकारांच्या साहाय्याने ठेवलेला आहे तेलुगू समाजाच्या खांद्यावर. बघूया हा सामना कसा रंगतदार ठरतो. तेलुगू समाज तितकाच जबरदस्त आहे लक्षात घ्या. मी म्हणेन की इथे 78 या आधी 77 हायेस्ट स्कोर होता खोजा गल्ली संघाचा, त्यानंतर 68 67 डोंगरी गल्ली संघाचा आणि आता 75 स्कोर होतो इथे सिनेमामध्ये संघाचा. अफलातून षटकारांचा पाऊस पडत होता आणि म्हणूनच 65 म्हणजे 75 धावा. चंदेश म्हणाला की 75 वर्ष सिनेमादेवच्या वेसाव शिवकर कोळी समाज ट्रस्टच्या इमारतीला होतात, पण लक्षात घ्या सिनेमादेव मंदिराला 75 होतात वर्ष पूर्ण, पण या आधीपासून सिनेमादेवचं स्थान या शिवकर समाजात आढळ होतं आणि त्यानंतर आज 75 वर्ष मंदिराला होतात. त्यांच्या वाडवडिलांनी त्यांच्या वंशजांनी मंदिरासाठी खूप कष्ट मेहनत घेऊन ते छानसं मंदिर उभारलं आणि लवकरच आपल्या समोर आजचा दुसरा सेमीफायनल सामना चालू होईल, पण त्यानंतर लिजेंड वर्सोवा आणि लिजेंड सिनेमाचा सामना प्रेक्षणीय सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. तरी दोन्ही संघांनी तयार राहायचं आहे. माझे क्रिकेटपटू
रवींद्र पाटील यांनी आमच्या मंचावर याचे सन्मानित करतील. रवींद्र पाटील. चंदन रमेश लोंढे आणि प्रत्येक विकेटसाठी 200 रुपयांचं पारितोषिक सेनावदळच्या गोलंदाजांना ठेवलेलं आहे. थँक्यू रमेश. काल सुद्धा आपण पाहिलं प्रत्येक चेंडूसाठी 50 रुपयांचं पारितोषिक ठेवलं गेलं होतं. आता 200 रुपये टीमसाठी, लक्षात ठेवा सेनावदळ टीमसाठी रमेश लोंढे यांनी 200 रुपयांचं पारितोषिक ठेवलेलं आहे. चला तर मित्रांनो, दुसऱ्या सेमीफायनल कडे आपण वळूया. सामने चालूच राहतील, मजा गंमत होणारच आहे. पुन्हा एकदा सगळं शिवकर समाजाच्या वतीने मी हार्दिक या दुपारच्या पर्यंत सगळ्यांचं स्वागत करतो. यूट्यूब चॅनलवर जे लोक पाहतात, घरोघरी आरामात AC मध्ये बसून मॅच बघतात, काही फॅमिली बरोबर मॅच बघतात, ही मजा तुम्हाला शिवकर समाज देतो. यापेक्षा वेगळं काय शिवकर समाज करणार. मित्रांनो, अभिनंदन सगळ्यांचं. आणि दरम्यान या ठिकाणी सन्माननीय शिवकर समाज महिला मंडळाच्या अध्यक्षा अनिता महादेव माले यांचा इथे सत्कार करतील. सन्माननीय सॉरी, त्यांच्या शुभ असे टॉसअप होणार आहे. बघा हा सामना. चला मित्रांनो, विलास दांडेकर आणि प्रेमनाथ भांजी. मौत डरी थी उसको देखकर, ये खुद मौत का दावा था, धरती को नाच था उस पर, ऐसा शेर का शिवा छावा था. आणि नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांना, छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुद्रा करून मी मराठी समालोचक या सेकंड इनिंग मध्ये जोडला जातोय. आपण पाहतोय तब्बल 75 धावांचं उद्दिष्ट आहे. आणि कशा प्रकारे उद्दिष्ट पार पडलं जाईल. पहिला चेंडू होता, पहिल्या चेंडूवरती दमदार धमाका ब्लास्ट केलाय आणि अगदी 4 धावा आपल्या संघासाठी खात्यामध्ये जोडले जात आहेत. चिन्मय, आमच्या व्यासपीठासमोर विलास दांडेकर लिजेंड वर्सोवाचे कर्णधार आणि लिजेंड सिनेमाचे कर्णधार प्रेमनाथ भांजी, सन्माननीय महिला मंडळाच्या अध्यक्ष शिवकर समाजाच्या अनिता माले आणि अध्यक्ष विजय भांजी यांच्या शुभ हस्ते ते होत आहे. जबरदस्त खेळली तेलुगू समाजांची. आणि बघा चौकार आहे की नाही. आणि अशा रीतीने ते 2 शॉट्स अतिशय सुरेख पॅरलल जबरदस्त खेळी. विकास झाटकर यांचं क्षेत्ररक्षण तितकंच वाखाणण्यासारखं, म्हणून 2 चौकार अडवू शकले नाहीत तेलुगू समाज. या पॉवर प्लेचा चांगला उपयोग करतात दोन्ही फलंदाज. आणि अशा 2 चेंडूमध्ये 2 चौकार. जबरदस्त अभिनंदन. या ठिकाणी वर्सोवा लेजेंड विलास दांडेकर कप्तान इथे जिंकलेले आहेत. वर्सोवा लेजेंड. चला आपण पुढे सामन्याकडे वळूया प्लीज. चिन्मय. धन्यवाद सर. नक्कीच चंदनेश सर, तुम्हाला काय वाटते या मॅच बद्दल? तब्बल 75 धावांचं उद्दिष्ट आहे. पहिल्या सलग 2 चेंडूंवरती 2 मोठे प्रहार आहेत. आणि येणारे चेंडू कसे असतील तुम्हाला काय वाटते या तुमच्या भाषेमध्ये नक्कीच सांगा. नक्कीच चिन्मय, कारण की पहिल्या 2 चेंडूवर विनोद याने 2 प्रहार केले. तोच विनोद कालचा मॅचचा हिरो ठरला आणि हा सेमीफायनल मध्ये प्रवेश केला. उलटा चेंडू तटवतोय, हार्ड फील्ड करतोय. तिथे एकच धाव देते. एका धावेने धावसंख्येत भर होते. धावसंख्या बसते 9 धावसंख्येवरती. नक्कीच मी माझे साथी समालोचक मनीष भांजी, एक बुलंद आवाज असा त्यांचे हार्दिक स्वागत करीत आहोत. मनीष, मी सांगू इच्छितो पहिल्या 2 चेंडूवर 2 प्रहार केले विनोद याने. विनोद सारखा फलंदाज, एक अनुभवी फलंदाज तेलुगू स्पोर्ट क्लब मध्ये पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आणून आपल्या संघाला कुठेतरी मजबूत परिस्थितीत आणून सोडलंय. मनीष, याविषयी काय सांगू शकशील? कारण की 75 धावांचं लक्ष ठेवलंय त्यामध्ये सिनेमादेव संघानं सेमीफायनलचा सामना. धन्यवाद चंदनेश. मी मनीष भांजी तुम्हा सर्वांचं या अंतिम दिवसात, या स्पर्धेच्या अंतिम दिवसात स्वागत करतोय. चालू असलेला सामना श्री सिनेमादेव स्पोर्ट्स क्लब, धन्यवाद पंच वाईट घोषित करतायत. चालू असलेला सामना श्री सिनेमादेव स्पोर्ट्स क्लब विरुद्ध तेलुगू समाज स्पोर्ट्स क्लब. दुसऱ्या सेमीफायनलचा सामना. चंदनेश, तू म्हटल्याप्रमाणे तेलुगू समाज पहिल्याच 2 चेंडूवर हाणामारी करतोय, 2 चौकार मिळवतोय. नक्कीच कोणत्याही संघाला या वेसावा क्रिकेटमध्ये कमी आखता येणार नाही. यावेळी सुद्धा अतिशय सुंदर फटका
तिसरा चौकार या षटकामधला. चंदनेश नक्कीच मनीष क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी. जबरदस्त असं खेळाचं प्रदर्शन दाखवतायत. तटवलेला चेंडू चेंडूला उडवतोय आणि मात्र आई माऊली आणि आता आई माऊली पावलेली आहे. सीना महादेवच्या क्षेत्ररक्षणाला जिथे ब्रेक थ्रू हवा होता आता मात्र आज्ञेश यशस्वी ठरतोय. मनीष या मैदानावर पेश करताना या दरम्यान मी म्हणत होतो चंदनेश, तसेच DJ शाहरुख या पूर्ण वर्षभर आपल्या कलाकृतीसाठी जाणले जाणारे असे DJ शाहरुख माझे खास मित्र आज या स्पर्धेसाठी आपलं संगीतमय वातावरण करताना या दरम्यान चालू असलेला सामना मित्रांनो सामन्याकडे परतूया. दुसरं षटक यावेळी शॉर्ट पिच चेंडू चेंडू हवेत जातोय. यावेळी चेंडू जातोय सीमा रेषेपार. या सामन्याचा या सेकंड इनिंगचा पहिलाच षटकार. धन्यवाद DJ. अवगत होतं चंदनेश या तेलुगू समाजाला बऱ्याच वर्षापासून मी बघतोय. ती 2 वर्ष मला अजून आठवत आहेत की त्या 2 वर्षामध्ये काय ते खेळ खेळले होते आणि वेसावा गावाला मंत्रमुक्त केलं होतं आपल्या क्रिकेट मार्फत. त्या 2 वर्षांमध्ये मला वाटते की त्यांनी 2 स्पर्धा आपल्या नावी खेळल्या होत्या. कुठेतरी त्यांना मात्र कमी आखलं जात होतं. कुठेतरी त्यांना पूर्ण वेसावा गावाला वाटलेलं की कुठेतरी तेलुगू समाज मात्र कुठेतरी दबावलेला आहे, परंतु ते मात्र आपला खेळ दाखवून या वेसावा गावात आपलं नाव कोरताना यावेळी मात्र सीना महादेव संघासमोर आपली कर्तृत्व दाखवताना दिसत आहेत की का आम्ही हा सेमीफायनलचा सामना खेळतोय. नक्कीच तुम्ही डिझर्व करता या सेमीफायनलच्या सामन्यामध्ये. म्हणूनच आज प्रेक्षक आतुरतेने वाट बघतायत शेवटच्या क्षणाची की हा सामना नक्की कोण जिंकेल. नक्की सीना महादेव संघ बलाढ्य संघ इनफॉर्म संघ असला तरी त्यांच्या समोर कसं खेळायचं हे मात्र तुम्हाला अवगत आहे आणि त्याचीच कलाकृती आज या मैदानावर पेश करताना. काय सुरुवात पहिल्या षटकामध्ये चंदनेश 2 चौकार 1 षटकार. नक्कीच त्या प्रकारचा कॉन्फिडन्स हे मात्र मैदानात घेऊन उतरले होते. नक्कीच मनीष, कारण की एक अनुभव घेऊन विनोद पहिल्या 2 चेंडूवर चौकार आणतोय, आता मात्र षटकार आणतोय, पुन्हा तटवतोय आणि झेल जबरदस्त. रजी 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 नाम तो सुना होगा, रजी रजी.
धन्यवाद डीजे. मित्रांनो, अतिशय सुंदर झेल, परंतु या झेलचं वर्णन करायचं झालं तर त्यांचेच वडील एक अतिशय उत्कृष्ट असे गोलकीपर सिनेमादेव संघाचे होते, प्रकाश लोंढे. तशाच प्रकारचा झेल रजनीश लोंढे यांनी घेतलाय. एका वेळेला असं वाटलं की ते प्रकाश काकाच त्या मैदानात उभारले आहेत आणि त्यांनीच हा कॅच पकडलाय की काय. अशा प्रकारचं या संघाचा इतिहास, तो फुटबॉल असू द्या, क्रिकेट असू द्या की रस्सीखेच असू द्या, सर्व खेळामध्ये आपलं नाव कोरणारा हा संघ कशा प्रकारे कोणता सामना कोणत्या क्षणी झुकवायचा हे त्यांना अवगत असतं. आणि म्हणूनच आपण बघतोय की गेल्या काही वर्षापासून या संघाला पराजय मात्र स्वीकारणं थोडंसं शक्य नव्हतं झालं, परंतु गेल्या याच हंगामामध्ये डोंगरी गल्ली संघाने ते करून दाखवलं. काय डोंगरी गल्ली संघ या वर्षात आपला खेळ करतोय, या इतिहासाच्या पुस्तकांवर आपलं नाव खेचतोय. यावेळी चेंडू हवेत, यावेळी सुद्धा झेलची बाद होतोय. चंदनेश मी वेसावा शिवकर कोळी समाजच्या सर्व सभासदांना सांगू इच्छितो की जे स्पोर्ट्स डे आहे उद्याचा आपला, तो ठीक 4 वाजता सुरू होणार आहे आपला SSM मल्टी स्पोर्ट्सवरती. याची नोंद घ्यायची आहे. वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्टच्या सर्व सभासदांना सांगू इच्छितो. आणि तसेच याचे सर्व मार्गदर्शन आदित्य माले यांनी सांगितले आहे की, आणि ते सर्व अरेंजमेंट करतात त्यांची टीम सर्व. त्यांनी सांगितलं की ठीक 4 वाजता उद्या SSM मल्टी स्पोर्ट्स टर्फवरती याचं आयोजन केलं आहे, याची नोंद घ्यायची आहे. पुन्हा एकदा बिरकार मारण्याचा प्रयत्न होतोय, चेंडी खालीच राहतोय. आकाश हॅट्रिक होतोय, हॅट्रिक चुकतोय तिथे आकाश यांची. आणि अजून एक खुशखबर सिनेमादेव संघाच्या गोलंदाजांना, प्रत्येक डॉट बॉल मागे भगवान चावाला यांच्याकडून 100 पारितोषिक आलेले आहे, प्रत्येक डॉट बॉल मागे. चंदनेश, तू सांगितल्याप्रमाणे या अमृत महोत्सव याची सुरुवात झाली आहे. गेली 2 दिवस याची मात्र झलक वेसावा गावाने या मैदानावर बघितले, परंतु उद्यापासून या अमृत महोत्सवाची खरी सुरुवात होते. उद्यापासून महाउत्सव या गल्लीत सुरू होणार आहे. तरी मी सर्व वेसावा गावातील आपल्या सभासदांना विनंती करेन की नक्कीच तुम्हीही या उत्सवाला सामील व्हा. आणि ज्याप्रमाणे चंदनेश, तूही होतास काल, आपण बोलत होतो की 75 वर्ष या मंदिराला पूर्ण झाले आहेत, परंतु आपले पूर्वज आपल्याला सांगतात की 75 वर्ष फक्त या मंदिराला पूर्ण झाले आहेत, परंतु या पूर्वीपासून हा श्री सिनेमादेव आपल्याला पावलेला आहे. त्यापूर्वीपासून याचं वर्चस्व या गल्लीमध्ये आहे. नक्कीच मनीष, काल आपण म्हणत होतो की 75 वर्ष खाली ते मंदिराला झालेले आहेत, परंतु श्री सिनेमादेवाचा इतिहास तो अजूनही खूप पुराणा आहे. ते सुद्धा आपल्याला माहीत नव्हतं, परंतु काल आपण थोडंसं जुन्या लोकांना म्हटलं की काय आहे त्याचा इतिहास. ते पण बोलले खूपच जुना आहे, आम्हाला सुद्धा माहीत नाही. ते पण बोलतात आमच्या वडिलांनी आम्हाला सांगितलं आहे. कारण की देवाचं वर्णन, देव नवसाला पावणारा हा सिनेमादेव, त्याच्या मंदिराच्या जीर्णोद्धारात हा वेसावा शिवकर कोळी समाज ट्रस्ट या भव्य मोठा सोहळा घेऊन येत आहे. आणि ह्या 75 वर्षामध्ये पदार्पण करतायत.
मनीष सामन्याकडे वळूया. रजनीश ऑन अटॅक. शॉर्ट पिच चेंडू आणि तितकीच सुंदर अतिशय सुंदर दर्जेदार यशरक्षण बघायला भेटतंय संजय बटाचा याच्या मार्फत. नक्कीच वारसवा एक्सप्रेस रज्जी. धाव संख्या झालेल्या 24. 3 गड्यांच्या मोबदल्यात 24 धावा तेलुगू स्पोर्ट क्लब. तिसरे षटक मार्गस्थ. विरकावून अतिशय वारसवा एक्सप्रेस व्हेरी एक्सलंट. जखमी वाघाला जास्त जखमी करू नका नाहीतर तो घातक होतो. तोच रजनीश पण तिथे त्याची साथ देत आहेत जबरदस्त असं संजय बट्याचा नाम तो सुनाव का यष्टिरक्षकामध्ये. नक्कीच अतिशय अतिशय व्हेरी एक्सलंट गोलंदाजी रजनीश यांची. लगोलग 3 निर्धाव चेंडू आणि कालच्या मॅच मध्ये 5 चेंडू मध्ये 5 गडी बाद करणारा तोच रजनीश आपल्या गोलंदाजीमध्ये पुन्हा एकदा प्रदर्शन करतोय. जबरदस्त गोलंदाजीचे प्रदर्शन दाखवतोय. दुसरे षटक मार्गस्थ. टटोला चेंडू जातोय आता मात्र फाईन लेगच्या दिशेने चेंडू जातोय. घोषित क्षेत्र असल्याकडनं 1 धाव. या एका धावने धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 25 वरती. स्ट्राईकवर आहे अमरीश. हळवाराची सुरुवात करून देतो अमरीश तेलुगू स्पोर्ट क्लबला. चेंडू आणायचा आहे. चंदनेश एका बाजूने डोंगरी गल्ली स्पोर्ट्स क्लब अंतिम सामन्यात पोहोचले आहेत. थोड्या क्षणात आपल्याला समजेल की त्यांना त्यांच्याबरोबर अंतिम सामना कोण खेळेल. परंतु आपण बराच टुर्नामेंट बघतोय की अंतिम सामना म्हटला. एक मिनिट. प्रल्हाद रत्ने, डॉक्टर प्रल्हाद रत्ने उर्फ बंड्या खूप सेवा करतोय. स्पर्धेची तर करतोच पण सिनेमामध्ये प्रत्येक खेळामध्ये पुढे असतो. थँक्यू व्हेरी मच रत्ने, डॉक्टर रत्ने. बस सगळे लोक किती खुश आहेत. ही अशी आपली लोकल आणि आपली घरची स्पर्धा आणि त्यामुळे ही गंमत जम्मत असो इथे मित्र. आणि ह्या मैदानावर लक्षात ठेवा खूप मजा येते मॅच बघायला. प्लीज चंदन. नक्की टटोला चेंडू पुन्हा एकदा बॅटची अप्पर एज घेतोय. फाईन लेग मध्ये चेंडू जातोय. घोषित क्षेत्राकडे 1 धाव मिळते. या एका धावने धावसंख्येत भर होते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 26 वरती 26. चंदनेश मी म्हणत होतो की गेले काही हंगाम अंतिम सामना म्हटला की पिवळा रंग त्या मैदानावर झळकत असतो. तो सिनेमादेव असू द्या की डोंगरी गल्ली स्पोर्ट्स क्लब असू द्या. ही 3 ते 4 वर्ष या दोन्ही संघांनी गाजवलेत तर काय समोरच्या संघांना नतमस्तक केले. यावेळी चेंडू जातोय सीमा रेषे पार. व्हॉट अ कमबॅक षटकार बाय तेलुगू समाज स्पोर्ट्स क्लब. यावेळी मात्र नक्कीच हार मानण्यासाठी तेलुगू समाज
बेन्सेन 83 नंतर 84, त्याच 83-84 आपण वर्ल्ड कपच्या नंतर बेन्सेन हे जे ऑस्ट्रेलिया जेव्हा आयोजित केलं गेलं त्यावेळी पहिल्यांदाच कलरफुल ड्रेसचा वापर केला गेला 1983-84 आणि त्याच्यानंतर हे ट्रेंड सातत्याने सतत पुढे होत गेलं आणि आज आपण बघतोय की यंगस्टर म्हणा किंवा प्रत्येक मर्यादित षटकांमध्ये व्हाईटपेक्षा इव्हन नाईट क्रिकेट म्हणा किंवा 20-20 50-50 मध्ये आपण बघतो की कलर ट्रेंड आलेला आणि प्रत्येक फेवरेट कलर बनलेला प्रत्येक कंट्रीचा आणि चांगली गोष्ट बघायलाही बरं वाटतं. पण ज्या पद्धतीने दुपारी आपण म्हणतोय त्यावेळी थोडं मला वाटतं लाईट कलर बेस्ट आहेत प्लेयरसाठी कारण त्याचा त्रास त्यांना कमी होईल. असो ही काही थोडक्यात माहिती होती. प्लीज कंटिन्यू करा चंदन. नक्कीच सर, तुम्ही अशा एक माहिती देत असता परंतु एक मस्त वाटतं एक तुमचं सुद्धा हे ऐकायला. चेंडू जातोय सीमारेखा पार 6 धावा. चुकीला माफी नाही. अमरीशच्या बॅटमधून 6 धावा येतोय आणि या 6 धावेने संघ पोहोचतोय 38 धावसंख्येवरती. 17 चेंडू 37 धावांची गरज. 17 चेंडू 37 धावा. या दरम्यान ह्या सामन्यात सुरस तेलुगू समाज अतिशय सुंदर अजूनपर्यंत खेळी करतोय. अतिशय सुंदर यापूर्वी षटकार लावला. काय कमबॅक बघायला भेटतोय या सामन्यात. मनीष, तेलुगू समाज सुद्धा हम भी झुकेगा नाही साला, आम्ही पण मारू शकतो, आमच्या पण मनगडात ताकद. तटोला चेंडू पुन्हा एकदा. आता मात्र अमरीश यांची पारी समाप्त होतोय. अमरीश नाखुश दिसत आहेत. थोडासा स्माइल येतोय कारण की चुकीचं क्षेत्र निवडलं होतं अमरीशाने. जर हे क्षेत्र या साईडला असतं तर लेग साईडला तर नक्कीच सीमापार पाहायला भेटला असता. मनीष जबरदस्त कमबॅक करतोय. आकाश मागच्या चेंडूवर षटकार आणला परंतु आता मात्र कमबॅक करतोय आपल्या गोलंदाजीमध्ये मनीष. नक्कीच अशा प्रकारची गोलंदाजी करणं गरजेचं आहे. जिथे तुमची दिशाभूल झाली तिथे मात्र तेलुगू समाज कमबॅक करेल. तो मात्र हा सामना तुमच्या हातातून हिरावून घेईल. परंतु यावेळी मात्र अज्ञेश चावाला याला नक्की जाण होती की यावेळी मात्र आपल्याला काहीतरी करून दाखवावं लागेल आणि तशाच प्रकारचं काहीतरी कृत्य इकडे आकाश याने करून दाखवलं. यावेळी स्ट्रेट ड्राईव्ह अतिशय सुंदर तिकडे क्षेत्ररक्षण बघायला भेटते अज्ञेश चावाला मार्फत. धावसंख्या जाऊन पोहोचते 39. चौथं षटक मार्गस्थ. बघा पुढचा चेंडू आकाश याचा. यावेळी ऑफ्टमच्या बऱ्याच बाहेर असल्या कारणाने पंच प्रशांत चिखले वाईट घोषित करताना यावंतर धावाने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 40 धावा. आता मात्र जिंकण्यासाठी 36 धावांची गरज, माफ करा 35 धावांची गरज. यावेळी वुडलँडवरचा चेंडू अतिशय सुंदररित्या तिकडे कलेक्ट करताना दिसतोय यष्टीरक्षक संजय पट्याचा. यावेळी निर्धाव चेंडू. अशा प्रकारची गोलंदाजी चंदनेश या क्षणात गरजेचे आहे सिनेमादेव संघाकरिता. कारण की ज्या प्रकारची खेळी तेलुगू समाजने अजूनपर्यंत केले अतिशय सुंदररित्या अजूनपर्यंत स्वतःला या सामन्यात रोखून ठेवलंय. काय वाटतं तुला?
नक्कीच मनीष टाटोला चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून एकदा पूर्ण करतायत, परंतु एका धावेने रोखून ठेवत आहे. कारण की ज्या खेळाचं प्रदर्शन अध्यापक केलेलं आहे विनोद, अमरीश, राखी यांना, नक्कीच जेव्हा जेव्हा गरज होती तेव्हा षटकार आणला. विनोद यांनी तर पूर्णपणे गेमच पॅक करून टाकलेला होता स्टार्टिंगलाच. कारण की 2 चौकार आणून 1 षटकार आणून आपल्या संघाला कुठेतरी मजबूत परिस्थिती आणून सोडलं होतं. परंतु अतिशय सुरेख चेंडू. आता मात्र चुकतोय तिथे. धावचीत झाला असा राखीला तंबूचा रास्ता परतला असता, पण एक जीवदान भेटतंय. थोडस राखीला दुखापत झाल्यासारखं वाटतंय. नक्की ज्या प्रकारचं वातावरण आहे चंदनेश, भर उन्हात हे प्लेयर्स खेळत असतात. डिहायड्रेशनचा नक्कीच इकडे प्रॉब्लेम होऊ शकतो. आपण कालपासून बघतोय की बऱ्याच खेळाडूंना इकडे कॅच येतात, तर त्याचं रिझन बहुतेक करून डिहायड्रेशन असतं. तर जास्तीत जास्त पाणी प्यावा, कारण की जनरली आपण या महिन्यात कधीच क्रिकेट स्पर्धा आयोजित करत नाही, परंतु एक स्पेशल ओकेजन असल्या कारणाने ही स्पर्धा आयोजित केली जाते. तर नक्कीच खेळाडू मात्र आपला जीव लावून खेळत असतात, परंतु स्वतःच्या हेल्थचा सुद्धा आपण तापमान, आता मला सांगतात चंदनेश 38 डिग्री तापमान आहे, तरी जास्तीत जास्त पाणी प्या. नक्कीच खेळ इम्पॉर्टंट आहे, परंतु आपली हेल्थ सुद्धा इम्पॉर्टंट आहे. दरम्यान दुसऱ्या सेमीफायनलचा सामना श्री सिनेमादेव स्पोर्ट्स क्लब विरुद्ध तेलगू समाज स्पोर्ट्स क्लब. सामना रंगलाय, सामनाला दिशा आले, सामना मधोमध पडलेला आहे. यावेळी नक्कीच बघायला लागेल की कोणत्या बाजूला हा सामना झुकतोय. अजूनपर्यंत दोन्ही संघ अफलातून खेळले आहेत. ती बॅटिंग म्हणा की बॉलिंग म्हणा, दोन्ही संघाने आपली करामत करून दाखवले. शेवटच्या क्षणापर्यंत हा जोश कोणता खेळाडू करतोय, कोणता संघ करतोय, हे मात्र बघणं गरजेचं. या दरम्यान अतिशय सुंदर चेंडू, खोलवरचा टप्पा होता. यावेळी मात्र फलंदाज समजू शकला नाही. यावेळी मात्र चेंडू बाकी 11, धावा हव्या आहेत 33. 11 चेंडू 33 धावा. दुसरा सेमीफायनलचा सामना गोलंदाज आज्ञेश चहावाला. यावेळी सुद्धा गुडल्यांवरचा चेंडू, यावेळी सुद्धा सखवलंय फलंदाजाला. कोणत्या क्षणी कोणत्या फलंदाजाला कशा प्रकारची गोलंदाजी करायचं हे मात्र अवगत आहे आज्ञेशला. बऱ्याच वर्षापासून हा खेळाडू या संघात खेळतोय, बऱ्याच वर्षापासून गोलंदाजी करतोय, आणि त्याला मात्र नक्कीच अवगत आहे की कोणत्या लेंथला कोणत्या फलंदाजाला ही गोलंदाजी करायची असते. आणि यावेळी मात्र तिसरा चेंडू, सलग तिसरा चेंडू, निर्धाव चेंडू, आणि काय ते यष्टी रक्षण. मनीष, संजय बटाचा बद्दल आपण भरपूर बोलतोच, पण संजय इतका क्लोज राहतोय फास्टेस्ट गोलंदाजीला सुद्धा. तुम्ही बघितलं जवळजवळ 9-10 रन्स तो एकटा अडवतोच. 9-10 रन्स 22 आणि हे सगळेचे. त्याचबरोबर विकेट जो खेळणारा जो फलंदाज असतो तो सुद्धा थोडा धास्तीत असतो की आपण पुढे गेलो तर स्टंपिंग करेल की काय. आणि यामुळे पूर्णपणे दडपण आणि समोरचं सगळी मॅच त्याला पाहता येते. टीम संपूर्ण मैदानाचं आकलन त्याला करता येतं, नियोजन करता येतं. आणि म्हणूनच बऱ्याचशा सामन्याच्या विजयामध्ये या विकेट किपर संजय बट्याचा सिंहाचा वाटा असतो. आणि म्हणून खरोखरच त्याचं म्हणजे गावात तर आहेच, संपूर्ण मुंबईमध्ये त्याचं नाव आहे. आणि विशेष म्हणजे ना मनीष, तुम्ही जर त्याचा हात बघितला, इतका राड झालेला आहे, इतक्या क्लोज त्याची बोटं वगैरे अशी टणक झालेली आहेत की इतका खरं. मागच्या टुर्नामेंटमध्ये गळ्यावर त्याचा फटका लागला, पण त्याने म्हटलं ना मला खेळायचं आहे. आणि तरीसुद्धा आणि अशा रीतीने इथे चला कंटिन्यू करावया. आपण संजय बट्ट्याबरोबर भरपूर बोलूच. आणि अफलातून विकेट किपर फ्री हिट असेल.
दरम्यान फ्री हिटचा जास्त काही वापर करू शकला नाही फलंदाज. यावेळी दुसऱ्या धावेसाठी परतेल की काय, परंतु संजय बट्याची दहशत या पूर्ण गावामध्ये की कोणता फलंदाज ती जुर्रत करत नाही. त्यांना नक्कीच माहित असतं की मागे जो माणूस उभा आहे, जर मी पाय उचलला तर हा मात्र तिन्ही दांड्या उडवेल आणि मला तंबूचा रस्ता बघावा लागेल. या प्रकारची दहशत या खेळाडूने या 20 ते 25 वर्षात या गावामध्ये करून ठेवली आहे. चंदनेश, तसेच प्रत्येक डॉट चेंडू मागे भगवान चव्हाण यांच्याकडून. यावेळी चेंडू जातोय सीमा रेखा पार. यावेळी सिनेमादेव जिंकेल की तेलुगू समाज. अंतिम सामन्यात डोंगरी गल्ली समोर कोणता संघ खेळेल, अंतिम सामन्यात डोंगरी गल्ली समोर कोणता रंग झलकेल हे या काही चेंडू मागे आपल्याला समजेल. गोलंदाज आहेत आज्ञेश शहावाला. फलंदाज आहे प्रिन्स, ज्याने एका षटकात 5 गडी बाद केले होते. यावेळी मात्र आज्ञेश शहावाला कमबॅक करतोय, आपलं षटक संपवतोय आणि सिनेमादेव संघाच्या प्रेक्षकांना धाक देतोय की मी आहे, हा सामना आपल्याकडेच आहे. काय हा खेळाडू या संघाला लाभलाय. हुबेहूब आपल्या वडिलांवर चिन्मय. शेवटचं षटक शिल्लक, शेवटच्या षटकामागे 24 धावांची गरज आहे आणि गोलंदाज आहे सोहेल, ज्याने कालच्या आपण सामन्यात बघितलं असेल की रजनीश इंजर्ड झाला होता आणि त्यामागे कोणता तरी एक गोलंदाज असा हवा होता की ते सहा चेंडू मागे 11 धावांची गरज होती आणि ते डिफेंड कोण करेल याचं उत्तर सिनेमादेव संघ शोधत होता आणि त्याचं उत्तर आपल्याला सोहेलच्या मार्फत भेटलं. चिन्मय, इथे मात्र मिसफिल्ड आहे. हा क्रिकेटचा डाव आहे, यामध्ये चुकीला माफी नाही, चूक घडून चालणार नाही. पण नक्कीच म्हटलं जातं ना, क्रिकेटमध्ये कधीही काही घडू शकतं. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टिनिटी आणि असाच गेम या आपल्याला पाहायला गवला. चुकीच्या जागेवरती चुकीचा थ्रो आणि नक्कीच मिल गया मौका तो रन मिल गया यहाँ पर. आणि मिळालेल्या मोक्याच्या त्या सोन्याच्या संधीला इथे सोन्याची संधी वरती वाजवली आहे मोठी बुंदी. अगदी चोरट्या धावांनी भर पडली जाईल. आपलातून माइंडसेट पाहायला गवतंय यावेळेला फलंदाजांच्या माध्यमातून. कोणताही वेळ वाया घालवला जात नाहीये. प्रत्येक चेंडूंवरती धावा घेण्याचा विचार त्यांच्या माध्यमातून केला जातोय. फुल्ली फोकस्ड गेम. समीकरण उरलंय 5 चेंडू 23 धावा. काय होणार इथे भावा. यावेळेला उडवायचा केला होता प्लॅन. बॅकयार्डच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होईल. बॅटची कडा लागली आहे. डाऊन रेज लागून सरळ जाईल डिक्लेरेशन बॉक्स मध्ये. एका धाव्यासाठी एका धाव्याने इथे मात्र समाधानी व्हावं लागेल.
आता मात्र मॅच रोमांचक होत चालले आहे. 4 चेंडूंवरती तब्बल 22 धाब्यांची ते गरज आहे. 4 चेंडू 22 धावा. काय होणार इथे भावा? मॅच रोमांचक आहे. तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्ही पाहत रहा अमृत महोत्सव चषक 2025 चा थरार. आणि या थरारामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. यावेळेला सुरेख चेंडू सती यॉर्कर. हवा के बिना हम रह नहीं सकते, पानी के बिना हम जी नहीं सकते, ऐसा आलम बन गया है मेरा की यॉर्कर के बिना हम बच नहीं सकते. ते स्वतःला वाचवावं लागेल. अफलातून गोलंदाजी आहे, ताबडतोड गोलंदाजी पाहायला गवली आहे. आणि ही नक्कीच ब्रह्मास्त्र, क्रिकेटचा शस्त्र वापरलं जातोय. परफेक्ट लाईन, परफेक्ट यॉर्करची गोलंदाजी पाहायला गवली आहे. चिन्मय नक्कीच यावेळी जर सिनेमादेव संघ हा सामना जिंकला आणि अंतिम सामन्यात जर प्रवेश केला तर आपल्याला क्रिकेटचा महाकुंभ या मैदानावर बघायला भेटेल. सिनेमादेव विरुद्ध डोंगरी गली स्पोर्ट्स क्लब जेव्हा जेव्हा एकत्र येतात आणि खेळतात तेव्हा तेव्हा या मैदानावर हा क्रिकेटचा महाकुंभ झालेला आहे. काही क्षणात हा महाकुंभ आपल्याला बघायला भेटतोय की काय? धावा पाहिजे असतील 2 आणि जिंकण्यासाठी 20. 2 चेंडू आणि 20 धावांची ते गरज आहे. 2 चेंडू 20 धावा. काय होणार बाबा? उडवणार हेलिकॉप्टर की नाही? परंतु यावेळेला पंख तुटलेत हेलिकॉप्टरचे, परंतु पंचांचा सिग्नल व्हाईट बॉल. अतिरिक्त धावांच्या स्वरूपामध्ये स्कोर कार्ड मध्ये भर पडले. तू महाकुंभ बोललास, महाकुंभ नाही महासंग्राम बघायला मिळेल आम्हाला. नायगाव, मड, आंबोली, भडदावाडी हे सगळ्या मॅच परत बघायचे आहेत. आणि सिन्यामध्ये अगेन्स्ट बघूया कोण संघ असे. डोंगरी गिलीच्या अगेन्स्ट ऑब्विसली सिन्यामध्ये संघ सध्या विजयाच्या दिशेने आहे. बघूया आपण मित्रांनो, फायनलचा सामना बघायला मिळेलच आपल्याला. तेलुगू समाज सध्या मैदानात जरी असला तरी नक्कीच चांगला खेळ तुमच्या बॅटमधून 75चं टार्गेट पुढे करताना सुद्धा तुम्ही समोरच्या संघाला सहजासहजी म्हणजे बोलतो ना हलके में मत लेलो हे दाखवून दिलेलं आहे. आणि खरोखर तुमचं सुद्धा मी तुम्हाला ॲप्रिशिएट करतो. अतिशय सुंदर बॅटिंग केली तुम्ही आणि करतात. आणि हा सामना बघूया आता सिन्यामध्ये संघ जिंकलेलाच आहे.
संघाचे कर्णधार आज्ञेश चहावाला, तर मी विनंती करतो आपलं प्राइज इकडून घेण्यासाठी यावे. आज्ञेश चहावाला व तुमच्यासाठी कॅश प्राइज पण इकडे आहे. जे 6 षटकार मारले त्याचं प्राइज आहे व विनिंग टीम आहे त्याला एक प्राइज होतं 2000 रुपये.